या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। मोहोळ शहरात काल रात्री एका ढाब्यावर ईव्हीएम मशीन आढळल्याची घटना समोर आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली। निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संशय आणि चर्चांना उधाण आले होते। दरम्यान या प्रकरणाबाबत महसूल उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे। महसूल उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले की ढाब्यावर ईव्हीएम मशीन आढळल्याची घटना सत्य असून ती गंभीर आणि दुर्दैवी आहे। मात्र नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसून त्या मशीन अतिरिक्त होत्या आणि त्या प्रत्यक्ष मतदानासाठी वापरण्यात आलेल्या नव्हत्या असे त्यांनी स्पष्ट केले। प्रशासनाच्या माहितीनुसार निवडणूक व्यवस्थापनासाठी झोनल अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त 2 ईव्हीएम मशीन राखीव स्वरूपात ठेवण्यात आल्या होत्या। मात्र संबंधित अधिकारी आणि वाहन चालक यांच्यात योग्य समन्वय व संवाद न झाल्यामुळे या मशीन चुकीच्या ठिकाणी ठेवण्यात आल्याचा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले। तसेच सध्या त्या सर्व अतिरिक्त मशीन सुरक्षितपणे स्ट्रॉंग रूम मध्ये स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले असून त्यांची नोंद व तपासणी पूर्ण करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत असते तरी प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केलाय। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे। एक कॉमन माणूस साधारणतः अशा प्रकारच्या शंका व्यक्त करू शकतो। साधारणतः या 2 ठिकाणांमधलं म्हणजे आमचं साहित्य स्वीकारण्याचं अंतर आणि वाहन ज्या ठिकाणी मशीन घेऊन असलेलं वाहन आढळून आलं त्यातलं अंतर साधारणतः 500 मीटर आहे। तिथे असण्याचं कारणही ज्या वाहनाचे मालक जे आहेत त्यांची तिथे एक हॉटेलच्या शेजारी असलेली टपरी होती। त्या ठिकाणी वाहन चालकाने वाहन लावलं आणि तो आपल्या घरी निघून गेला। कोणाला असं वाटणं आम्ही स्वाभाविक समजतो, परंतु तसा प्रकार नाहीये हे प्रशासनाच्या वतीनं आम्ही ठामपणे सांगू इच्छितो। सर, प्रशासन कुठेतरी लोकशाहीची थट्टा करते का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। कारण बारच्या शेजारी हॉटेलच्या शेजारी जर ईव्हीएम मशीन राहत असतील तर अनेक प्रश्न जे आहेत त्या निमित्तानं उपस्थित होतात। सर, आपण असं म्हणू शकतो, परंतु आमची ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ती जवळपास 2700 मतदान केंद्रावरती राबवली जाते आणि त्यासाठी जवळपास 300 झोनल अधिकारी आमचे काम करतात। हा प्रकार ज्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बाबतीत घडला ते साधारणतः 1 वर्षभरापूर्वी शासकीय सेवेमध्ये रुजू झाले आहेत असं कळालं। निवडणुकीचं त्यांना गांभीर्य नाही असं मी म्हणू शकत नाही। कुठेतरी संवादाचा अभाव त्यांच्या आणि त्यांच्या टीम मध्ये आणि त्यांच्या वाहन चालकामध्ये होता, त्याच्यातून हा प्रकार खरं तर घडला। तो त्यांच्या निदर्शनासही आला। तो जर त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांना सांगितला असता तर दुसऱ्या वाहनांची व्यवस्था करून ती व्यवस्थित मशीन्स आमच्या कार्यालयाकडे घेऊन येता आलं असतं। त्यांना कदाचित असं वाटलं असावं की याचं जास्त चर्चा होऊ नये, मी माझ्या स्तरावरती ती वाहनं घेऊन येतो, म्हणून त्यांनी ती वाहनाच्या ठिकाणी पोहोचून त्या मशीन्स आणण्याचा प्रयत्न केला। प्रकार दुर्दैवी आहे आणि गंभीर पण आहे। आमच्या लेखी असा चूक घडणे अपेक्षित नाही, कारण आम्ही सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मतदान अधिकाऱ्यांना या निवडणूक प्रक्रियेत जर सर्वात महत्वाचं काय आहे हे सांगतो तर ती आहे ईव्हीएम। ईव्हीएम विषयी खूप काही बोललं जात असताना या ईव्हीएमची आटमोस्ट काळजी घेणं हे आमचं कर्तव्य आहे। कुठेतरी चूक आमच्या अधिकाऱ्याकडून घडलेली आहे ज्यांच्या ताब्यामध्ये या ईव्हीएम होत्या आणि आम्ही त्याची चौकशी करतोय, त्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करतोय, प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे याबद्दल स्थानिक अधिकाऱ्यांकडून पण माहिती घेतोय। संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस वगैरे काही बजावण्यात आली आहे का? आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना म्हणजे निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक गोष्ट नोटीस देऊन होत नाही, ओरली सूचना दिलेल्या असतात, त्यांचे खुलासे घेतलेले आहेत। सदर जागेवरती जेव्हा खूप मोठ्या प्रमाणावरती नागरिक जमा झाले, 40-50च्या संख्येने असतील, 20-30 असतील, जे न्यूज चॅनलमध्ये दिसत आहे, तो साधारणतः प्रत्येक गोष्टीचा एक पंचनामा असावा। काय घडलं, कुठे घडलं, किती वाजता घडत आहे। आजकाल व्हिडिओमध्ये सगळं रेकॉर्ड होतं, परंतु काही गोष्टी अनावधानाने राहून जातात, म्हणून आम्ही या घटनेचा पंचनामा केलाय। ती जी टीम आहे म्हणजे झोनल अधिकारी आणि त्यांचे सहाय्यक यांचे पण खुलासे घेतो आहे। वाहन चालकांनी थोडासा हलगर्जीपणा जास्ती केला असं आम्हाला वाटतंय, तर आम्ही त्यांच्यावरती देखील कारवाई करतो। वाहन चालकांचा उल्लेख करताय सर, पण ते जे वाहन आहेत ते खासगी वेंडर कडून तुम्ही म्हणजे हस्तांतर केलेले आहेत, पण त्या वेंडर वरती कारवाई करताय का, कसं आहे? आय डोंट थिंक की वेंडरची याच्यामध्ये काही चूक आहे। वेंडरला आम्ही काम दिलं आहे वाहन पुरवण्याचं। आता वाहन ज्यांनी पुरवलं आहे ते निवडणूक कामासाठी पुरवलेलं असताना वाहन चालकाची ही जबाबदारी आहे की ज्या अधिकाऱ्यांसाठी ते वाहन दिलं होतं त्या अधिकाऱ्याच्या निर्देशाप्रमाणे वागणं। एखादा वेंडर त्याने जवळपास जर आम्हाला 300 वाहनं दिली असतील तर हे मॅनेज करू शकणार नाही की तो प्रत्येक त्यांचा वाहन चालक अशा अधिकाऱ्यांच्या सूचना पाळतोय किंवा नाही, हे मॅनेज करू शकेल।
बट वी विल बी लुकिंग ॲट दॅट पॉइंट ऑल्सो. या प्रकरणात एकंदरीत किती जणांवरती कारवाई वगैरे करणार आहे? आमच्या लेखी झोनल अधिकारी दोषी आहेत, त्यांचे सहाय्यक दोषी आहेत आणि वाहन चालक दोषी आहेत. त्या मशीन्सचं आता काय करण्यात आलेलं आहे? ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.